रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान यती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये इथल्या सर्वसामान्य लोकांचा संसार सुखाचा आणि समाधानाचा व्हावा याच्यासाठी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली. नवे नवे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, या महाराष्ट्राच्या धर्तीवरती सर्वसामान्यांचं राज्य व्हावं म्हणून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराला एकत्रित करून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वराच्या मूर्तीवरती रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील संतांचं महत्व, संतांच्या संगतीचं महत्व सांगणारा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संगतीचं महत्व सांगतात. तुकोबाराय सांगतात, माणूस जन्माला आला की त्याचं उद्धार आणि पतन ह्या संगतीवरती अवलंबून असतं. माणसाचं उद्धार आणि पतन फक्त माणसाच्या जीवनामध्ये संगतीवरती अवलंबून असतं. म्हणजे काय, माणसानं आल्या जीवनात जगत असताना संतांची संगत करावी. तुकोबाराय सांगतात, गुरुजी संतांची नाही, वेळ पडला तर संतांच्या दारात जर तुम्हाला कुत्रा होण्याची वेळ आली, कुत्रा व्हा, पण कुणाच्या दारातला? संतांच्या दारातला. संत समागमी एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान येती. मग तुम्ही म्हणाल तुकोबाराय, आम्ही संतांच्या दारातला कुत्राही झालो, पण आम्हाला संतांच्या दारातला कुत्रा झाल्याच्या नंतर नेमकं काय तिथे भेटणार आहे? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, तिथं दुसरं काही भेटणार नाही. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतांच्या दारातला कुत्रा झाल्याच्या नंतर तुम्हाला काही भेटणार नाही. भगवंताच्या प्राप्तीकरता आपण धडपड करत असतो. धडपड करताना सगळ्यात लागणारं जर काही पुण्य असेल तर ते म्हणजे नामस्मरणाचं असतं. आणि तुमच्या कानावरती नामस्मरण, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, आम्हाला ती भेटेलही. मग संतांच्या मार्गाच्या संतांच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, जर देवाकडे पोहोचायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्यातला अहमपणा तिथं सोडून द्यावा लागेल. दासांचा दास होऊन तुम्हाला तिथं जावे लागेल. कारण तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय काय सांगतात, कामारी बटिक सेवेचा सेवक. म्हणजे तिथं चालत नाही मी हा माय मी तू माय, तिथं नाही. कामारी बटिक सेवेचा सेवक, दासांचा दास होऊन जावं लागतो. इतकंच नाही, जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, मला खूप चांगलं भरपूर काही येतं, असं म्हणून चालत नाही. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये, कामारी बटिक सेवेचा सेवक, दीनपण रंक ते भले. म्हणजे राजा आणि भिकारी जरी असला तर देवापुढे सारखा आहे, फक्त तुमच्या अंतकरणामध्ये चांगला भाव असला पाहिजे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. आपण जे जीवनाचा आटापिटा करतोय जीवनामध्ये जगत असताना, ते सर्व सुखासाठी, सर्व सुख कुठं आहेत? तर तुकोबाराय सांगतात संतांच्या संगतीत आहेत. नव्हे नुसत्या संतांच्या संगतीत गेल्यावर सर्व सुख भेटणार नाहीत, तर तात्या तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर फक्त सर्व सुख नाहीत तर तुम्ही संतांच्या पंक्तीत बसणार आहेत. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची. हा असा अभंग, पवित्र अभंगाचा हा सरळ साधा सोपा भावार्थ आहे. विठ्ठला अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं अल्पसा परिहार देणं. आज ही किम निमित्त कीर्तन सेवा आहे, आपण सर्वांना माहीत आहे. आज म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खरं तर अखिलकोट पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या एक डोक्यामध्ये चांगली संकल्पना आली की माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधी उत्सवापासून या गावातील काही लोकांनी जे पुण्यतिथीचा, जे काही संतांच्या पुण्यतिथी येतील ते साजरी करण्याचा हा उपक्रम. आणि माझ्या वाट्याला तिसरीच आहे ना मामा, 3ऱ्या पुण्यतिथीची ही सेवा माझ्या वाट्याला, माझ्या परमपुण्यानं, माझ्या भाग्याईनं ते माझ्या वाट्याला आली. ते म्हणजे आमच्या वडिलाचे मित्र असणारे तुमच्या गावचे श्री टेलर मामा. हे खरं तर परमार्थातलं, गुरुजी जुने लोक सांगतात परमार्थात नाद असला पाहिजे.
आणि नादिक माणसं असल्याशिवाय कुठलाच परमार्थ कुठलीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. हे त्यांच्या अट्ठासामुळं हा सगळा तुम्ही गावकऱ्यांच्या अट्ठासामुळं तुमच्या नियोजनामुळं हा सुंदर असा असणारा विचाराचा कार्यक्रम तुमच्यापाशी होत आहे. आज खरं तर राष्ट्रसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्याच्या निमित्त ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. माझ्यासोबत आलेले आमचे मावस बंधू असणारे उमेश महाराज ते या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा पकवाजावरती हात असणारे सोमनाथ महाराज असतील, इकडे पांचाळ गुरुजी असतील, आमचे नाना महाराज असतील, हरी महाराज असतील, इकडे गावातील सगळी भजनी मंडळे असतील. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संगतीचं महत्त्व सांगतात. पहा, संगत माणसाला जीवनात आल्याच्या नंतर माणसाला घडवतेही आणि माणसाला बिघडवतेही. कारण माणसाचा उद्धार आणि पतन करायचं असेल तर संगत महत्वाची असते. तुकोबाराय बालक्रीडेच्या अभंगामध्ये म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा त्या जावे अधमा संत सेवा. म्हणजे संगतीनं माणसाचं आयुष्य घडतंही गुरुजी आणि माणसाचं आयुष्य बिघडतंही. म्हणून माणसानं संगत जर चांगल्याची केली तर माणसाचं आयुष्य घडतं. माणसाची संगत जर चुकली तर माणसाचं आयुष्य काय होतं, बिघडतं. म्हणून तुकोबाराय सांगतात संगत चांगल्याची केली पाहिजे. आता आपण संगत 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 म्हणत असताना तुकोबारायांना या अभंगाच्या माध्यमातून आपण पाहू की या संगतीचं नेमकं महत्व काय. पहा, ग्रामगीता कुणी कुणी वाचली तुकडोजी महाराज गाडगे बाबांची? कुणी वाचली नसेल. ग्रामगीतेमध्ये गाडगे महाराज म्हणतात, तुम्हाला जसं बनायचंय, जर तुम्हाला एखादा चांगला माणूस बनायचा असेल तर चांगल्या माणसाच्या संगतीत जाऊन बसा. जर तुम्हाला चोर बनायचं असेल तर चोराच्या संगतीत राहा. जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल शिक्षकाच्या संगतीत राहा. जर तुम्हाला कलेक्टर बनायचं असेल तर किमान कलेक्टरला 2-3 वेळेस तर बघा, त्याचा विचार तरी करा. म्हणजे जशा संगतीत तुम्ही जाल तसं तुम्ही बनत असताल, असं ग्रामगीतेमध्ये गाडगे महाराज म्हणतात. पहा, मग आता आपण विचार करत असताना संगत किती महत्वाची आहे. संगत जर चुकली तर काय होते. माऊली ज्ञानोबा यांनी एक ओवी खर्च केली संगतीसाठी. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कैश झाला, गुण संगतीचा लागला. माणसाला गुण कशाचा लागतो? संगतीचा लागतो. म्हणून सारखं मोठी लोक सांगायची संगत चांगल्याची करा. तुकोबाराय पण ते सांगतात संतांची संगत करा. नेमकं संतांची संगत करा, संतांची संगत करा. मग तुम्ही म्हणाल संगत जर चुकली तर नेमकं होतं काय? आता तुम्हाला एक दृष्टांताच्या उदाहरणाच्या माध्यमातून मी पटवून देतो. पहा, जर संगत चुकली तर माणसाचं तर पतन होतच. पण पहा, हिरा माहितीये, हिरा किती मौल्यवान आहे गुरुजी. हिरा हा कठीण आहे पण मौल्यवानही तितकाच आहे. हिरा एवढा कठीण आहे की तुकोबाराय सांगतात हिरा एवढा कठीण आहे, खरा हिरा आणि खोटा हिरा ओळखायचा कसा हे तुकोबारायांनी सांगितलं की हिरा ऐरणीवर ठेवायचा, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता गणी, मोल पावेल तो खरा, करणीचा होय चुरा. तुकोबाराय सांगतात हिरा घ्यायचा आणि हिरा काय करायचा, जो लोहार असतो लोहार, तो लोहार काय करतो आपल्या ऐरणीवरती 1000 किलो लोखंड गुरुजी घनाच्या घावानं वळवत असतो. त्या लोखंडाला आकार देत असतो. त्या ऐरणीवरती हिरा ठेवायचा आणि हिरा ठेवल्याच्या नंतर घनानं वरून घाव घालायचा. त्याच्यावरती लोखंड वळतं, त्या ऐरणीवरती हिरा ठेवायचा आणि वरून घनानं घाव घालायचा. घनानं घाव घातल्याच्या नंतर जर तो हिरा चुरा झाला तर तो हिरा खोटा आहे म्हणायचा. आणि जर तो खरा असला तर एक तर तो ऐरणीत जातो, नाहीतर घनात जातो. बरोबर आहे ना. तुकोबाराय सांगतात एक तर तो खरा जर हिरा असला तर तो कुठं जातो, घनात, नाहीतर ऐरणीत. म्हणजे इतका हिरा कठीण आहे. पण त्याच हिरा जर ढेकणाची संगत लागली कुसंग नाडिला साधू कुसंग नाडिला साधू कुसंग नाडिला साधू कुसंग नाडिला
भंगतो. तुकोबाराय सांगतात पहा, हिरा एवढा कठीण आहे गुरुजी, पण तो ढेकणाच्या संगतीत गेल्यावर काय होतो? भंगतो. म्हणजे संगत जर चुकली तर माणसाचं आयुष्य चुकतं. पहा, आपण पावसाचा वरून पडणारा थेंब असतो गुरुजी. स्वाती नक्षत्रामध्ये जर तो पावसाचा पडणारा थेंब शिंपल्यामध्ये पडला तर तुकोबाराय सांगतात त्या शिंपल्याचा काय होतो? शिंपल्यामध्ये त्या थेंबाचा काय होतो? मोती होतो. आणि तोच थेंब जर का सापाच्या तोंडात जर पडला तर त्याचं काय होतं गुरुजी? विष होतं. म्हणजे पहा, आपण जर विचार केला तर तोच पावसाचा पडणारा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर मोती होतं, आणि तोच थेंब जर सापाच्या तोंडात पडला विष होतं. हे सोडा, एखादा जर वरून पडणारा पावसाचा थेंब आहे, तो एखाद्या कमळाच्या पाकळीवरती पडावा, गुलाबाच्या पाकळीवरती पडावा, किंवा एखाद्या पानावरती झाडाच्या पडावा, त्याचा असा दवबिंदू किती सुंदर दिसतो. आणि तेच जर पाण्याचा थेंब नालीमध्ये पडला तर तो पिण्यायोग्य तरी राहतो का? राहतो का पिण्यायोग्य तरी? बोला ना काहीतरी. तुम्हालाही गार लागायले, मलाही गार लागायले, तुम्ही स्वेटर घालून बसलात, मोपली गुंडाळून बसलात, तसाच आहे ना. थोडं बोला ना. जोपर्यंत तुमचा आणि माझा संवाद होणार नाही तोपर्यंत कीर्तन ही प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. बरोबर आहे ना? तो पाण्याच्या पिण्यायोग्य तर थेंब राहतो का? नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात संगत चांगल्याची कर. तुकोबारायांनी ती संगत चांगल्याची सांगितलं नाही गुरुजी. दुर्जनाची संगत नको. तुकाराम महाराज म्हणतात अरे दुर्जनाचं एक क्षण दर्शन नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, दुर्जनाचं एक क्षणासाठी दर्शन नको. तुकोबाराय सांगतात का? जसं तुकोबाराय उदाहरण सांगतात पुढं की विंचू असतो आपला, विंचू, विंच्याची नांगी असते, विंच्याच्या नांगीत फक्त विष असतं. तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनाच्या सर्वांगात विष असतं. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे विंच्याची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणजे गुरुजी, एखाद्या रस्त्याच्या कडीला खेळवाला काय करतो? त्या विंच्याची नांगी कापतो आणि विंचू हातात घेऊन खेळ करून दाखवतो. म्हणजे त्या विंच्याच्या सर्वांगात विष असतं का? फक्त कुठं असतं? नांगीत. परंतु तुकोबाराय सांगतात जो दुर्जन आहे त्या दुर्जनाच्या सर्वांगात विष आहे, म्हणून दुर्जनाच्या संगतीत जाऊ नका. एवढंच नाही, तुकोबाराय आता सांगतात दुर्जनाची संगत नको, दर्शन नको, नको नको नकोच, पण दुर्जनाच्या घरचं अन्न सुद्धा ग्रहण करू नये. बरोबर आहे ना गुरुजी? दुर्जनाच्या घरचं अन्न जर ग्रहण केलं तर माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे विचार सुद्धा काय होतात? कुविचार निर्माण होतात. विठ्ठला पहा, सज्जनाच्या घरचं पाणी मागून प्या, चतकोर भाकर मागून खा, पण दुर्जनाच्या घरचं पंचपक्वान्नाचं अन्न खाऊ नका. तुम्ही म्हणताल महाराज काही सांगायला, यालाही पुरावा सांगतो मी. थांबा थोडस, जरा महाभारताकडे चला. महाभारताकडे गुरुजी, महाभारतामध्ये असा दृष्टांत येतो की दुर्वास ऋषीने दुर्योधनाच्या घरी कित्येक दिवस राहिले. दुर्योधनाच्या घरी राहिल्याच्या नंतर दुर्योधनानं 6 महिने दुर्वास ऋषीचं आणि त्यांच्या 60,000 शिष्यांचं पंचपक्वान्नाचं अन्न देऊन, त्यांचं पंचपक्वान्नाचं अन्न खाऊ घालून त्यांचा स्वागत सत्कार केलं. 6 महिने झाले. 6 महिन्याच्या नंतर दुर्वास ऋषी प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी दुर्योधनाला विचारलं माग काय मागायचे ते माग. दुर्योधन दुर्बुद्धीचा पूर्ण भरलेलाच दुर्योधन. त्यानं मागायचं काय? त्यानं मागितलं की बाबा, निमिष्य अरण्यामध्ये तिकडं पांडव वनवासासाठी गेलेले आहेत, आणि पांडवांकडे आता तुम्ही अर्ध्या रात्री जावा आणि पांडवांना अन्न मागा. धर्मराजाला अन्न जर नाही दिलं तर त्यांना श्राप द्या आणि जाळून भस्म करा पांडवांना. पण दिवसा जायचं नाही, रात्री जायचं. का? तर सूर्यदेवानं त्यांना प्रसन्न होऊन एक पात्र दिलंय. त्या पात्रामध्ये सूर्याचे किरण पडले की इतकं अन्न तयार होतं की ते अन्न कितीही काढलं तरी संपत नाही. म्हणून सूर्याची किरण रात्री पडत नाही, म्हणून तुम्ही रात्री जावा. एवढा कपटी दुर्योधन आता. आणि त्याच्या घरचं अन्न खाल्लं आणि दुर्वास ऋषीला दुर्बुद्धी सुचली. दुर्वास ऋषी निमिष्य अरण्यामध्ये गेले, आणि त्या निमिष्य अरण्यामध्ये जाऊन त्या दुर्वास ऋषीने रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये गेले, आणि दुर्वास ऋषी आलेत म्हणून पांडवांनी आतिथ्य गुरुजींचं पूजन केलं, दर्शन घेतलं, आणि दुर्वास ऋषींनी सांगितलं आता मला भूक लागली आहे, माझ्या शिष्यासहित जेवणाची व्यवस्था करा. त्यावेळेस द्रौपदी समोर आली आणि द्रौपदी म्हणली जेवणाची व्यवस्था करते, तोपर्यंत साईडच्या नदीला जाऊन आंघोळ करून या. आंघोळीला जाऊन गेले. तोपर्यंत आंघोळीला येईपर्यंत आता द्रौपदीला प्रश्न होता की या दुर्वास ऋषीला आणि 60,000 शिष्यांना जर अन्न नाही दिलं
तर आपण जिवंत राहत नव्हत. हे बाबा रागानं काहीतरी शाप देतोय. हे आंघोळीला गेले तोपर्यंत द्रौपदी धावा करते. कोणाचा? हे गुंतला द्वारकेच्या राया वेळ कासकया लावेला वेळ कासकया लावेला गुंतला द्वारकेचा राया गुंतला द्वारकेचा राया वेळ कासकया लावेला वेळ कासकया द्रौपदीनं संकटाच्या वेळामध्ये कुणाचा धावा केला? जगाचा मालक भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. आणि भगवान श्रीकृष्ण धावता द्रौपदीनं हाक मारली म्हणून धावत 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 आला आणि भगवान श्रीकृष्णानं यावं आणि म्हणावं, द्रौपदी भूक लागली आहे, काहीतरी खाण्यासाठी अन्न आहे का? तिनं कपाळाला हात लावावा, बाबा ज्याच्यासाठी तुला बोलवलंय हेच तर संकट आले म्हणून तुला बोलवलंय, तूच मागायला लागलास जेवायला, आता करायचं काय? भगवान श्रीकृष्णानं सांगितलं. ते पात्र बघितलं. त्या पात्रावरती फक्त एक शीत होता भाजीचा. तो शीत घेतला, उचलला गुरुजी आणि तोंडात घातला. एवढ्यावरतीच भगवान श्रीकृष्ण तृप्त झाले. ढेकर दिला आणि सांगितलं, अन्नाचा एक ढिगारा टाकला आणि सांगितलं, आता काही अडचण नाही. दुर्वास ऋषी आले, 60,000 शिष्य आले, जेवण करून तृप्त झाले. आणि जेवण झाल्याच्या नंतर दुर्वास ऋषीने सांगितलं आता की बाबा धर्मराजा आणि भगवान श्रीकृष्णासोबत माफी मागितली आणि सांगितलं, दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं, दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं म्हणून माझ्या डोक्यामध्ये दुर्बुद्धी आली आणि मी तुमच्याकडे आलो. म्हणजे पहा, जर दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं तर तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा येणारे विचार हे दुर्विचार असतात. विठ्ठल एवढंच नाही, अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. महाभारतातच बघा, ज्या वेळेस कौरवांचं आणि पांडवांचं कुरुक्षेत्रावरती युद्ध होणार होतं. कुठं? कुरुक्षेत्रावरती रणांगणात. आणि याची शिष्टाई करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कुणाच्या घरी गेलते? दुर्योधनाच्या घरी गेलते ना शिष्टाईला. दुर्योधनाच्या, बरोबर आहे का? दुर्योधनाच्या घरी गेले कशासाठी? शिष्टाईसाठी. त्यावेळेस ते शिष्टाई काही मान्य झाली नाही. शिष्टाईच्या अटी मान्य झाल्या नसल्यामुळे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला पंचपक्वानाचं अन्न खाण्याची अट्टहास करतो दुर्योधन, त्यावेळेस 56 भाज्याचा भोग, ते पंचपक्वानाचं अन्न गुरुजी नाकारलं. दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं का? आणि वेदुराच्या घरच्या चलो विदुरा घर जाय उद्धवजी चलो घरी गेला, याच्यात नवल नाही. त्या भगवान श्रीकृष्णाला सज्जनाच्या घरचे ते काकीने केळची सालटे टाकलेले पुरले नाही. म्हणजे सज्जनाच्या घरचं काही चालतं, दुर्जनाच्या घरचं काही नको.
कोण सांगतात तुकोबाराय. मग तुम्हाला प्रश्न पडेल, ठीक आहे, आम्ही दुर्जनाच्या घरचं नाही खाल्लं, नाही गेलं, दुर्जनाच्या संगतीत नाही गेलं, सज्जनाच्या संगतीत गेल्यावर नेमकं होणार तरी काय? बरोबर आहे ना? प्रश्न पडण्यापुरता साहजिक आहे, तुम्हालाही पडला असेल. पहा, सज्जनाच्या जर संगतीत गेलं तर माणसाच्या आयुष्याचा उद्धार होतो. कसं? तुम्ही म्हणाल आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते गाडगे महाराज, बरोबर आहे ना? गाडगे महाराजांची का तुकडोजी महाराजांची आहे? हा, महिला मंडळ गाडगे महाराजच ना? हा, गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे. त्या गाडगे महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं, अभ्यासलं, तर पहा, गाडगे महाराजांनी आयुष्यभर कीर्तन केलं, बरोबर आहे? त्यांची एक दिनचर्या असायची. गुरुजी दिवसभर काय करायचे? स्वच्छता करायचे, दिवसभर गावातील घाण साफ करायचे, आणि रात्री मात्र अशीच कंबर बांधून उभा टाकायचे आणि माणसाच्या मनामध्ये जी घाण आहे ती रात्री निर्मळ करायची. म्हणजे दिवसभर गावातील स्वच्छता आणि रात्री लोकांच्या मनातील स्वच्छता करण्याचं काम गाडगे महाराज करायचे. पहा, गाडगे महाराजांनी आपली जी पंढरपूरची वारी जाते आज, तशी त्या काळात ही पंढरपूरची वारी जायची गुरुजी. पण गाडगे महाराजांचा एक नियम असायचा, जर वारी जात असताना समजा बर्दापूर मधून वारी जाईल, आता कुठं? पुढं नांदगावला गेली. नांदगाव मध्ये गेल्याच्या नंतर पालखी माऊलींची, गाडगे महाराज मात्र दुसऱ्या दिवशी कुठं असायचे? बर्दापूर मध्ये. काय करायचे माहितीये का? ते जे पुढे गेलेले लोकांनी जे घाण करून ठेवले ते घाण साफ करत जायचे. कुठपर्यंत? पंढरपूर पर्यंत. एक मुक्काम पुढे असायचे पालखी माऊलींची, आणि एक मुक्काम नित्य नियमानं गाडगे महाराज मागे असायचे. जे वारकऱ्यांनी घाण करत जे पंढरपूर पर्यंत जाणार आहेत, ती सगळी घाण गाडगे महाराजांनी मात्र स्वच्छ करायची. गाडगे महाराजांनी स्वच्छ करायची, आणि पंढरपूर मध्ये गेले की आधी चंद्रभागेच्या काठी असणाऱ्या वाळवंटावरची सगळी अस्वच्छता दूर करून स्वच्छ करायचे, आणि चंद्रभागेमध्ये वाळवंटाच्या कडे, चंद्रभागेच्या तीरी वाळवंटावरती कीर्तनाला उभा टाकायचे. कीर्तनाला उभा टाकल्याच्या नंतर त्यांची भाषा गुरुजी वराडी भाषा, विदर्भातली, विदर्भी भाषेमध्ये म्हणायचे, अरे मला सांगा, तुम्ही आले पंढरपूरला, पण कोणाकोणाला देव दिसला रे? हात वर करा. गाडगे महाराज प्रश्न विचारायचे, पंढरपूरला आला तू, कोणाकोणाला हा देव दिसला? सगळ्यांनी हात वर करायचा. तुला बोलला का रे देव? तुला बोलला का रे देव? गाडगे महाराज म्हणायचे, महाराज कोणाला बोलला का देव? देवानं कपडे बदलताना बघितलं का तुम्ही? देवानं पाणी पिताना बघितलं का तुम्ही? गाडगे महाराज प्रश्न विचारायचे. लोक नाही म्हणल्याच्या नंतर म्हणायचे, देव देवळात नाही तर देव माणसाच्या अंतःकरणात आहे, आणि जोपर्यंत तुमच्या ह्या विचार कृतीत उतरणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे देव येणार नाही. जोपर्यंत हा विचार तुमच्या कृतीत उतरणार नाही तोपर्यंत देव तुमच्या जवळ येणार नाही, किंवा तुमच्या स्वप्नात येणार नाही, तुम्हाला दिसणार नाही. जोपर्यंत तुमच्या मनाची संकल्पना, मनाची भावना, तुमच्या अंतःकरणामधले विचार आणि नीतिमत्ता तुमची चांगली होत नाही तोपर्यंत तुम्हाला देव भेटणार नाही. असं कोण म्हणायचं? गाडगे महाराज. विठ्ठला. गाडगे महाराज सांगायचे, जर तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल, पंढरपूरच्या वारीला येण्यापेक्षा तुमच्या अंतःकरणातील मळ, तुमच्या अंतःकरणातील अस्वच्छता दूर करा, मग तुम्हाला पांडुरंग दिसेल. छान प्रमाण दिलं मामा. देव आपल्याच जवळ आहे, पण तो देव कळायला पाहिजे. गाडगे महाराजांनी हेच सांगितलं उभ्या आयुष्यामध्ये, अरे देव तुमच्या पशीच आहे, पण तो तुम्हाला कळाला नाही, म्हणून तुम्ही सगळे पंढरपूरला आलेत. तुमच्या मनातील स्वच्छता करा. जो गाडगे महाराजांचा विचार आहे, पहा, गाडगे महाराजांना कधी अस्वच्छता जमली नाही, बरोबर आहे? गाडगे महाराज सांगायचे, जिथं स्वच्छता आहे तिथंच देव येतो. आणि आज पण पूर्वीचे लोक सांगतात बघा, जिथं स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मी नांदत असते. तुकोबारायांचे विचार हे आपलं गाडगे महाराजांचे विचार बघा, जिथं स्वच्छता आहे तिथेच देव येतो. आणि आपल्याकडे म्हण आहे, जिथं स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी येते. घाण ठिकाणी काय म्हणतात आपण? आपलं मन तरी बसतं का? म्हणजे तिथं देव कसा येईल? देवाला उभ्या आयुष्यात प्रसन्न करण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. मामा, गाडगे महाराजांचा इतिहास जर पाहिला, हा अभंग गाडगे महाराजांच्या आयुष्याला जसाच तसा बसणार आहे. गाडगे महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये वेगवेगळी शाळा काढल्या, धर्मशाळा काढल्या, पण त्या धर्मशाळेमध्ये राहत असताना सुद्धा गाडगे महाराज
कधी धर्मशाळेत झोपायचे नाहीत, तर ती धर्मशाळा हे गोरगरिबांसाठी आहे म्हणायचे. ते धर्मशाळेमध्ये कधी जर मुक्कामाची वेळ आली तर गाडगे महाराज अंगणात झोपायचे. पण त्याच्यात नाही. गाडगे महाराजांनी एक नियम लावला होता. मामा, गाडगे महाराजांचा नियम असा होता, माझ्या जवळचे जरी पाहुणे मंडळीतले जरी माणसं असतील तर त्यांनी जे नियमाप्रमाणे धर्मशाळेत राहायचं, वशिल्याला नाही. म्हणजे गाडगे बाबांच्या जवळचा माणूस आहे, पाहुण्यातला माणूस आहे म्हणून तिथं राहायचं नाही. जो नियमावली आहे, जो सर्वसामान्य माणसाला आहे, तेच मला बी असली पाहिजे. म्हणजे एवढ्या कटाक्षानं जीवन जगणं हे गाडगे महाराजांचं होतं. गाडगे महाराज सांगायचे की बाबा कीर्तनाला उभारल्याच्या नंतर गाडगे महाराज माणसाच्या मनातील मळ चंद्रभागेच्या कडीला उभा राहून दूर करायचे आणि सांगायचे की तुम्हाला कुणाला विठ्ठल दिसला का रे? नाही दिसला. मग तुम्हाला विठ्ठल दिसेल कसा? तुमच्या अंतकरणातला मळच गेला नाही. मग माझा विठ्ठल दिसेल कसा? अंतकरणातला मळ काढून टाका, मग माझा पांडुरंग साक्षात तुमच्या समोर उभा राहील. विठ्ठला गाडगे महाराजांनी सांगावं की तुमच्या मनातला मळ गेला की विठ्ठल दिसेल एवढंच नाही, तर तुमच्या अंतकरणामध्ये नीतिमत्ता चांगली असेल, समाजाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला देव दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, हे सांगत असताना गाडगे महाराजांना कंटाळा, म्हणजे गाडगे महाराज उभारलेले असायचे, त्यांच्या जवळ एखादा माणूस यायचा आणि त्याच्या खांद्यावरती असा गाडगे महाराजांनी हात ठेवावा आणि कीर्तनाला सांगायला सुरुवात करावी. आणि तो माणूस म्हणजे इथपर्यंत दाढी आलेली कर्मवीर भाऊराव पाटील, त्या माणसाचं नाव आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे हात करावा आणि कर्मवीर भाऊराव पाटलांकडे दाखवावं, बोलावं आणि म्हणावं या माणसासारखं जीवन असलं पाहिजे. या माणसामुळे महाराष्ट्रातील, या देशातील कष्टकरी शेतकरी कुटुंबातील पोरं शाळा शिकू लागले. गाडगे महाराजांनी संदेश दिला, बघा आयुष्यामध्ये काही हो, पोरांना शिक्षण द्या. भले एक वेळची भाकर नाही भेटली तरी चालेल. तुमच्याकडची परिस्थिती अशी जरी असली की तुम्हाला ज्या ताटामध्ये अन्न खावं लागतं ती ताट मोडण्याची जरी वेळ आली, ते ताट मोडा, पण पोरांना शिक्षण द्या. कारण शिक्षणातच माणूस समृद्ध होतो आणि समृद्ध झाल्याशिवाय माणसाचा विकास होत नाही. वैचारिक बुद्धीच्या कक्षा जर रुंदावायच्या असतील तर त्याचा मूलभूत कारण म्हणजे शिक्षण आहे. आणि शिक्षणातून जर माणसाची प्रगती करायची असेल तर कर्मवीर भाऊराव सारख्या शिक्षण संस्था उभारल्या पाहिजे. त्या भाऊराव पाटलांना आता मला सांगायचं काय बघा, संगत जर चांगल्या माणसांची केली तर तुमचं सुद्धा होत असतं. उभ्या आयुष्यभर गाडगे महाराजांच्या संगतीत कर्मवीर भाऊराव पाटील राहिले. गाडगे महाराजांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठल्या संस्थेला स्वतःचं नाव दिलं नाही. दिलं का बाबा? आज तुम्हाला गाडगे महाराजांच्या नावानं विद्यापीठ दिसेल, पण कुणीही ते विद्यापीठ व्हावं म्हणून एकही चळवळ केली नाही. गाडगे महाराजांच्या नावानं एखादं विद्यापीठ व्हावं म्हणून आंदोलन केलं नाही. कुणी शब्द टाकला नाही. ते सरकारला मान्य झालं म्हणून सरकारनं विद्यापीठाला नाव दिलं. आजही गाडगे महाराजांच्या नावानं त्यांनी जेवढ्या धर्मशाळा काढल्या, एकही धर्मशाळेला त्यांचं नाव नाही. बघा आता मला काय सांगायचे तुम्हाला, जशा संगतीत राहाल तसे होतात. गाडगे महाराज असे होते म्हणून साईटला उभा राहणारे, त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये संगतीत राहणारे कर्मवीर भाऊराव पाटलांनी एवढ्या शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये उभा केल्या, देशामध्ये उभा केल्या. एका तरी शिक्षण संस्थेला स्वतःचं नाव दिलं का? ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलाकडे गुरुजी एक श्रीमंत गडगंज सत्ता संपत्ती असणारा माणूस येतो आणि तो सांगतो या शिक्षण संस्थेला माझं नाव द्या, पाहिजे ती द्यायला तयार आहे मी. तो म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात ते तुझं नाव आणि तू तिकडेच राह, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. म्हणजे तत्वाशी तडजोड न करणारा माणूस. जसं गाडगे महाराजांचं जीवन होतं तसंच कर्मवीर भाऊराव पाटील जगले. मला सांगायचंय, ज्या माणसाच्या संगतीत जाल त्या माणसांसारखं राहतात. म्हणून तुकोबाराय काय सांगतात, अभंगाचं पहिलं चरण, संत समागम एखादी तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये संगतीचं महत्व सांगितलं. संतांच्या दारातला कुत्रा व्हा. मग तुम्हाला वाटेल महाराज आतापर्यंत जे दृष्टांत सांगितले, संदर्भ सांगितले, एखादा अपवाद असू शकतो. पहा, तुम्हाला जर उदाहरण पटवूनच द्यायचं असेल, संतांच्या संगतीत गेल्यामुळे उद्धार होतो, तर आता दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही म्हणाल उभ्या आयुष्यभर गाडगे महाराजांच्या संगतीत कर्मवीर भाऊराव पाटील होते म्हणून त्यांना संगत लागली असेल. पण मी म्हणतो गुरुजी तुकोबाराय सांगतात, एक क्षणभर जरी संगतीत माणूस संतांच्या संगतीत गेला तरी त्याचा काय होतो, उद्धार होतो. हे पटवून देण्याचं काम माझं आहे. पहा, जरा माझ्याकडे लक्ष देऊन बघा.
जर आपण महाभारतामध्ये विचार केला, महाभारतामध्ये आपण जाऊयात, महाभारताचा विचार केला तर कुरुक्षेत्रावरती होणारं कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध 100 कौरवाविरुद्ध 5 पांडवांचं युद्ध होतं. ज्या हस्तिनापूरचा त्यावेळेस राजा कोण होता तिथला? धृतराष्ट्र. हस्तिनापूरच का? खरं आहे का? मला माहिती आहे, बघायलो मी, तुम्ही झोपलेत का? हे ते गार लागायले ना, त्याच्यामुळं चेक करणं गरजेचं आहे. काय पाहिला मुंट्या का देऊन कधी मध्ये चेक करावं लागतं. पहा, त्यावेळेस तिथला राजा धृतराष्ट्र राजा होता. त्या धृतराष्ट्र राजाला एक इच्छा झाली की कौरवांचं आणि पांडवांचं कुरुक्षेत्रावरती युद्ध होणार आहे. हे युद्ध कसं होणार आहे हे बघण्याची इच्छा निर्माण झाली. धृतराष्ट्र तर आंधळा होता, पण आंधळ्या धृतराष्ट्राला बघण्याची इच्छा झाली युद्ध कसं आहे ते. मग त्यानं काय केलं? व्यास ऋषीला प्राचारण केलं राजानं. व्यास ऋषीला बोलवून घेतलं. व्यास ऋषीला आपल्या मनातली भावना सांगितली, संकल्पना सांगितली. व्यास ऋषीने पहिल्या ह्याच्यात व्यास ऋषींना कळालं की राजा आहे, मला नाही म्हणता येणार नाही, पण याची अभिलाषा जास्त आहे. मग पहिल्या ह्याच्यातच सांगितलं पाहिजे. त्याला स्पष्ट सांगितलं व्यास ऋषीने धृतराष्ट्र राजाला की बाबा तुला बघण्याची इच्छा आहे, मी दाखवतो, पण एकच सांगतो, तुझे 100ची 100 कौरव मरणार आहेत. तुझे पुत्र 100 कौरव काय होणार आहेत? मरणार आहेत. मग मला सांगा, कुठल्या बापाला आपले पोरं मरताना बघावे वाटतील? वाटतेत का? धृतराष्ट्र काय म्हणला? ठीक आहे म्हणला, मरणार आहेत ना, आता मला बघण्याची इच्छा नाही, ऐकण्याची इच्छा आहे. बघा, मधल्या घरात जर टीव्ही सुरू असला हॉलमध्ये, एखादी महिला किंवा एखादा पुरुष पाठीमागलच्या घरात जरी असला तर त्या टीव्हीवरच्या बातम्या असतील, सिरियल्स असतील, पाहता येत जरी नसला तर तो ऐकतो का नाही? आता ही त्याची काय भावना असते, ऐकावं तरी. तसं धृतराष्ट्राला ती ऐकण्याची इच्छा झाली. ऐकण्याची इच्छा, आता व्यास ऋषी म्हणले हे इच्छा तर पूर्ण करावी लागेल. ऐकायचं ना, टेन्शन घेऊ नका, जवळपास कोण आहे का बोलवा. राजाने हाक मारली, कोण आहे रे तिकडे? संजय नावाचा सेवक होता. तो संजय नावाच्या सेवकाचं काम काय होतं तर घोड्याला खराळे करायचे, घोडे राखायचे, घोड्याची तब्येत बघायची, घोड्याला ट्रेनिंग द्यायची. घोड्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ठेवणारा संजय धावत येतो आणि राजआज्ञा म्हणून राजाला नतमस्तक होतो आणि संस्कार म्हणून व्यास ऋषींना नमस्कार करतो. व्यास ऋषींना नमस्कार केल्याच्या नंतर फक्त तथास्तु पण एवढा आशीर्वाद दिला आणि सांगितलं, आजपासून कुरुक्षेत्रावरती जे काही रणांगणावरती युद्ध होणार आहे ते तुला सांगता येणार आहे. पहा, तो संजयाचा आणि व्यास ऋषीचा केवढा हे झाला गुरुजी. एक क्षणाचा, फक्त एक क्षणाचा संगत घडली, एक क्षणाचा संघ घडला आणि कुरुक्षेत्रावरती धर्मराजा काय करतोय, भीम काय करतोय, नकुल काय करतायत, सहदेव काय करतोय, इकडे दुर्योधन काय करतोय, कर्ण काय करतोय, भीष्माचार्य काय करतात, द्रोणाचार्य काय करतात. जशास तसं संजय सांगायचा, हा संगतीचा महिमा आहे. विठ्ठला तुम्ही म्हणाल महाराज चुकलं का बाबा काही? बरोबर. तुम्ही म्हणाल महाराज एखादा संजय ही बी अपवाद असू शकतो. आता काही साधक असे असतात ना बाबा, खरंय का, कुठं हाणून वट्यावर बसल्या बसल्या काय गरज आहे त्याला, कसं का असं ना बोलायचं म्हणून बोलायचं आपलं. एखादा म्हणू शकतो ना, एखादा संजय बी अपवाद असू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काळजी करू नका. तुकाराम महाराजांना त्यावेळेस माहित होतं किती बुद्धिजीवी लोक कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात लक्षात घ्या, तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील जमानात, तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील जमानात गाडगे महाराजांच्या संगतीत राहिलेले बदललेले, तुम्हाला इकडं संजय जमाना, आता तुम्हाला डाकू सांगतो म्हणते, ज्याचं कामच काही नव्हतं, त्यानं उभ्या आयुष्यामध्ये रस्त्यावरती उभा राहावं, येणारे माणसं मारावे, लुटावं, त्यांची संपत्ती घेऊन घरला जावं. तुकाराम महाराज सांगतात, एक माणूस जर मारला, एक माणूस, तर एवढा मोहरी एवढा खरा रांजणात टाकायचा म्हणतो. कुठं? रांजणात. तो चोर कोण, डाकू कोण? वाल्या. तो काय करायचा बाबा? रांजण. आता बॅलर आले, तुमच्या काळात रांजणच होते ना, त्या रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले होते म्हण? 7 रांजण भरले होते. 7.
एवढा मोठा डाकू जण एक माणूस मारला तर एवढा खडा टाकायचा, असे 7 रांजणं भरले होते. 7 रांजणं भरले, पण त्याला एक क्षणाचा फक्त नारद ऋषीचा संग घडला. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. काय झाला? वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. तेरी संगत भारी. पहा, वाल्या कोळ्याला फक्त संगत घडली. त्या वाल्या कोळ्यानं वाल्मिक ऋषीनं जसं रामायण लिहिलं. काय लिहिलं वाल्मिक ऋषीनं? रामायण लिहिलं का महाभारत? बोला ना पटपट. हा, रामायण ना. मग त्या रामायणामध्ये जसं वाल्मिक ऋषीनं रामाच्या आधी लिहिलं का? राम आधी का रामायण आधी? हा, रामायण आधी. पहा, त्या वाल्मिक एवढा डाकू असणाऱ्या वाल्मिकाची एवढी ताकद झाली फक्त संगतीमुळं. एक क्षणाची संगत घडली, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि जसं लिहिलंय तसं जगाच्या वर्तोनी दाविना नामा म्हणे, वर्तोनी दाविना नामा म्हणे, वर्तोनी दाविना नामा म्हणे, वर्तोनी दाविना नामा म्हणे. हे बोलिले वाल्मिक तैसेची करना, बोलिले वाल्मिक तैसेची करना, हे बोलिले वाल्मिक तैसेची करना. बोलिले वाल्मिके तैसेची चालील मी, वर्तुनी दावीन. बघा, एवढी ताकद लिहिण्यामध्ये आले. जगाच्या बापाला ज्याच्या भेटीसाठी लोक आतुर असतात, ज्याची भेट व्हावी म्हणून ऋषी मुनी महामुनी महर्षी तपस्वी साधू संत कितीतरी आतुरतेनं वाट पाहतात. त्या देवाला एखाद्या डाकूची फक्त संगत संतांची घडली. जसं लिहिलंय तसं त्या जगाच्या बापाला वागावं लागलं. ही महिमा कशाचा आहे? संगतीचा. विठ्ठला. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, आम्हाला हे बी मान्य आहे, संतांच्या संगतीमुळे माणसाचं आयुष्य बदलतं. बरोबर आहे. अजून तुम्ही पटलं का नाही? का सांगायचं एखादं उदाहरण? नसेल पटलं, आम्हाला माहिती आहे ना, सांगतोच मी. बघा, रामायणात चला. रामायणात गुरुजी, रामायणात सीता मातेचं अशोक वाटिकेमध्ये रक्षण करण्यासाठी कोण होती? पटपट बोला. कोण होती? त्रिजटा. बरोबर आहे. त्या त्रिजटेचा नाथबाबांनी भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर एक दृष्टांत दिलाय. नाथबाबा सांगतात त्या त्रिजटेला सीता मातेचं रक्षण करण्यासाठी होते. ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांनी रावण मारला आणि लंकेच्या बाहेर असताना बिभीषणाला सांगितलं, सीता मातेसोबत बोलताना त्रिजटेचं नाव समोर आलं आणि बिभीषणाला सांगितलं त्रिजटेला घेऊन या. त्रिजटेनं सीता मातेची सेवा केली आहे, रक्षण केलंय, म्हणून त्रिजटेला घेऊन या हे सांगितल्याच्या नंतर बिभीषणानं रथ पाठवावा आणि रथामध्ये त्रिजटेला बसवून आणायचं भगवान प्रभू रामचंद्रापाशी. पण ते त्रिजटा काय सांगते बघा, ते राक्षसीन होती. त्रिजटा कोण होती? राक्षसीन. ते त्रिजटा सांगते की मी या रथामध्ये येऊ शकत नाही. का? जगाच्या मालकानं मला बोलवलंय, ज्याचं दर्शन कुणाला होत नाही. ऋषी संत स्वतःला उलट टांगून घेतात. एकदा फक्त स्वप्नात यावा, एक ह्या डोळ्यानं फक्त आम्ही पांडुरंग बघावा, या डोळ्यानं आम्ही तो भगवान परमात्मा बघावा याच्यासाठी. आणि त्यानं मला बोलवलंय आणि मी जर रथात बसून गेले तर ते मी जाण्याचं दर्शन घेण्याचं पुण्य मला भेटणार. ते चालत येते, भगवान प्रभू रामचंद्रापाशी उभा राहते आणि नाथबाबा सांगायला लागतात. ती त्रिजटा ढसा 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 रडायला लागते. रडत असताना त्रिजटेला प्रश्न विचारला भगवान प्रभू रामचंद्राने, रडायला नेमकं झालं तरी काय? त्यावेळेस ती त्रिजटा सांगते, देवा, आमची जात म्हणजे राक्षसांची जात. आम्ही काय करणार? हाडं खाणार, मांस खाणार, माणसं मारणार. हे आम्ही फक्त मला अशोक वाटिकेमध्ये अप्रत्यक्षरित्या रावणाच्या सांगण्यावरून सीता मातेचा संग घडला. त्या संगतीचा परिणाम आज जगाचा बाप साक्षात भगवान प्रभू रामचंद्राचं
दर्शन घडलं विठ्ठला. त्रिजटा नावाच्या राक्षसनीला कळालं, पण आपल्याला संगतीचं महत्व कळायला काही अजून मिळलंच नाही. पहा, तुम्ही म्हणाल ठीक आहे महाराज, मगापासून तुम्ही सांगताय, आम्ही ते ऐकायला तयार आहेत. संगत चुकली की माणसाचं वाटोळ होतं, संगत चांगली केली पण करू संगत. संगत केल्याच्या नंतर तिथं काय होणार आहे? तुकाराम महाराज त्याचंही उत्तर देतात अभंगाचं. मग राम नाम होईल सर्वन. मग राम नाम होईल सर्वन. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल सर्वन. येथे राम नाम होईल सर्वन. येथे राम नाम होईल श्रवण. येथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्छिष्टाचे. घडेल भोजन उच्छिष्टाचे. 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 तेथे राम नाम होईल सर्वन. हरि बोल. तेथे राम नाम होईल सर्वन. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल सर्वन. घडेल भोजन उच्छिष्टाचे. घडेल भोजन उच्छिष्टाचे. घडेल भोजन उच्छिष्टाचे. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्छिष्टाचे. घडेल भोजन उच्छिष्टाचे. घडेल भोजन पहा, तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ट. पहा, याच्यावरती तुकोबारायनी एक फार सुंदर हे दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. तुकोबाराय सांगतात की एक कुटुंब होतं एका गावामध्ये. त्याचं काय काम होतं? गुरुजी त्यांना काहीच करायचं नाही. गावामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना जे काही तेल पुरणार आहे, तेल लागणार, तेल खाण्यासाठी जे आपलं तेल वापरतो, त्यांचा घना होता. घना पहिले घणे तुम्हाला माहिती आहेत का? कसे होते गुरुजी तुमच्या काळात? बाबा, तुमच्या काळात घना होता. घण्या मशनीवर होता का कशावर होता? बैलावर होता ना. म्हशीवर, हाल्यावर, बैलावर. हा, तुमच्या इथं म्हशीवर होता, पण तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय त्याच्यात बैलावर सांगितलं. ते घना कशावर होता? बैलावर. तुकोबारायांनी बैलावर, त्या बैलाचं उदाहरण देताना सांगितलं, तो जो घनाचा मालक होता. बाबा तुम्ही समोर बसा जरा, या इकडे समोर असं. जुने माणसं समोर असले म्हणजे जरा
त्यांना अनुभव असतो. आता मला काय घाणा मी बघितला नाही इकडे, तुम्ही बघितला का? ऐकिला. म्हणून ही जुने जाणकार माणसं जी आहेत त्यांनी बघितलंय प्रत्यक्ष, म्हणून त्यांना म्हणलो मी. गुरुजी तुम्ही बघितलं असेल आहे का? आम्हाला नाही कळत बघा. ह्यांचाच होता का? हा बरोबर, ह्यांचा म्हशीवर होता ना. हा तुकाराम ऐका, आता एवढं हसले बघा. इतक्या वेळ एवढं सांगत होतो मी, वव्या बिव्या कुणी काही नाही, असं पांघरून घेऊन झोपले होते. एक एक झोपी झाल्या मामा त्यांच्या. आणि आता विनोद म्हणलं की हसायला लागलेत बघा. पहा, सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय सांगतात की त्या जो घण्याचा मालक होता, त्या घण्याच्या मालकानं काय केलं की ते बैलाला सवय लावली होती. तो बैलाला सोडलं की तो सारखं नाम घ्यायचा, राम 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 म्हणत चालायचा. तो काय म्हणायचा? राम राम. त्यानं राम राम म्हणलं की बैल चालायचा. मग एक दिवशी असं झालं गुरुजी, त्याला काहीतरी गावाला जायचं होतं. मग गावाला जाण्यासाठी तो काय म्हणला, आता एक दिवस जर घणा बंद ठेवावा तर गावात तेल कुठलं नेऊन देवा, लोकांना तेल जर नाही पुरलं तर सगळे लोक आपल्या घरी येणार. मग लोकांची हेळसांड होता कामा नाही. कारण पहा, जे लोक आहेत ज्यांच्याकडे जे आलेलं आहे, जे काम आहे ते चोख पद्धतीने पार पडते. आणि आपल्या जी वाट्याला आलेलं काम आहे ते चोख पद्धतीनं पार पाडणे हीच खरं तर पांडुरंगाची सेवा आहे, हीच खरं तर विठ्ठलाची सेवा आहे, हीच खरं तर तुमचं म्हणजे जी काही तुमच्या वाट्याला जी काही आलंय ते इमानदारीनं करणे हीच खरं तर देवाची सेवा आहे, देवाची भक्ती आहे. तो माणूस काय म्हणला, नाही मला जमणार नाही. जर करायचं असेल मग त्यानं काय केलं, आता गावाला तर जावं लागतं, पर्याय नाही. मग त्यानं स्वतःच्या मुलाला बोलवलं आणि मुलाला सांगितलं, आज घणा दिवसभर तू चालवायचा आणि गावात तेल द्यायचं. तो गेला निघून. एक दोन दिवस आला नाही. मुलानं काय केलं, मुलानं आपलं बैल झुपला आणि बैलाला हाकारायला लागला. बाबा बैलाला हाकारायला लागला. बैलाला हाकारत असताना बैल काही चालच ना, बैल चलच ना. त्यानं चापकानं मारलं, बैल चलना. काठीनं मारलं, बैल चलना. बैल मारून मारून बसला. मारल्यावर बसल्यावरती वरून काठीनं मारायला तो बैल काही उठ. त्यानं नाविलाजानं घणा बंद केला, बैल सोडला आणि दावणीवर नेऊन बांधला. 2 दिवसानं घण्याचा मालक त्या पोराचा बाप आला. बापानं विचारलं, पोरा गावात तेल दिलंच का नेऊन? घणा कसा व्यवस्थित चालला का? पोरग म्हणला, बाबा मी घणा चालवला असता पण आपल्या बैलाचं दुखायले. अरे बैलाचं काय झालंय? बैल उठतच नाही आणि घण्याला झुपला की चलत नाही. दावणीवर आला की खायला मात्र खातो आणि घण्याला झुपला की चलत नाही, बसतो. त्या घण्याच्या मालकाच्या लक्षात आलं बैलाच्या, अरे मला काही अडचण नाही, आपल्या बैलाला काय लागली? सवय लागली. काय सवय लागली? राम राम नामाची. तर म्हणला काय अडचण नाही, बैलाचं काही दुःख नाही, चल. त्या पोराला सोबत घेतलं, बैलाला सोडलं दावणीच्या खुट्याचं आणि बैल झुपला घण्याला. बाबा बैल जसा झुपला त्यानं फक्त इकडून मालकानं चालू केलं, राम 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 म्हणायला की तो बैल चालायचा आणि राम नाम बंद झालं की बैल थांबायचा. राम राम म्हणलं की डबल बैल. पहा तुकोबाराय काय सांगतात, संतांच्या संगतीत गेलं काही होणार नाही, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे विठाला. पहा तुकोबाराय सांगतात, मग हे सगळं खरं आहे बाबांनो, पण तुम्हाला देवाकडे जर जायचं असेल तर कसं जावं लागेल? बरोबर आहे, आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर देवाकडे जाणं किंवा मोक्ष पदाला प्राप्त होणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मग संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे, सुख समाधान हे सगळं ठीक आहे ना. पण तिथं संतांच्या संगतीत गेल्यावरती अहमपणा जमतो का? काय होऊन जावं लागतं? दासांचा. तुकोबाराय सांगतात कसं जावं लागतं? अभंगाचं 3रं चरण, कामारी बटीक सेवेचा सेवा जावं लागेल. तुकोबारायांनी फार सुंदर याला उदाहरण दिलं. पहा आपल्या एक मराठवाड्यामध्ये महिला संत होऊन गेल्या. काय नाव त्यांचं? संत जनाबाई. त्या मूळ कुठल्या? गंगाखेडच्या. त्यांचं सगळ्यांना चरित्र पाठ आहे. लहानपणी माग लागून पंढरपूरला गेल्या, त्या पांडुरंगाला पाहिलं, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. ते चित्त तुझी चित्त एकदा पायावरती लागलं, ते चित्त पायावरती लागलं, वापस येण्याची अभिलाषा होईना झाली, इच्छा होईना झाली, तिथंच राहिल्या. कुणाच्या दासी म्हणून राहिल्या? जणी म्हणे नामयाची दासी. नामदेवरायांच्या घरची दासी झाल्या. पण दासी होऊन सुद्धा काय केलं? नुसतं नामस्मरण केलं. काय केलं?
नुसतं नामस्मरण केलं. संतांच्या दारात गेलं, नामदेव महाराज संत होते, त्यांच्या घरात गेल्याच्या नंतर त्यांच्यावरती जे संस्कार पडले, त्यांना तिथं जे ऐकायला भेटलं, त्यांना तिथं जे शिकवण भेटली, त्याच्या जोरावरती आणि नामस्मरणाच्या जोरावरती जनाबाई नामदेवरायांच्या घरचं काय करायच्या? झाडून काढायच्या, भांडे धुवायच्या, दळण दळायच्या. बरोबर आहे ना? पण भांडे घासायला, झाडून काढायला, कपडे धुवायला जगाचा मालक विठ्ठेवरचा विठ्ठुराया कमरेवरती हात ठेवून जो विठ्ठेवरती उभारलेला आहे, तो विठ्ठलानं उडी टाकावी आणि जनाबाईकडे काय करायला जावं? झाडून काढायला जावं, धुणं धुवायला जावं, दळण दळायला. दळण कवा दळते? पहिलं पहाट. महिला मंडळ पहिलं पहाट. कशावर? जात्यावर. जनाबाईनं जात्यावरती बसलं की जगाच्या मालकाला हाक मारावी, सुंदर माझे जाते ग, ओव्या गाऊ कौतुके. तू ये रे बा. सुंदर माझे जाते गे फिरते फिरते बहुत सुंदर माझे जाते गे फिरते बहुत कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, रे रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ बाबा पहा, जनाबाईनं नुसतं जात्यावरती बसलं की तो पांडुरंग यावा आणि जात्यावरती दळायला बसावा, जनाबाईला दळू लागावा. पहा बाबा, भजन कवा असतो? काकडा. काकडा कधी असतो? पहाटे. दळण कधी असतं? महिला मंडळ पहाटे. पहा, दळण दळायला बसणारी महिला आणि काकडा म्हणण्यासाठी मंदिरामध्ये बसणारा माणूस, तो कोण? किती वयाचा असतो माणूस? 60च्या पुढला. घरी पहाटे झोप येत नाही तो. होय बाबा, झोप येत नाही म्हणून जाताव का? देवासाठी जाता, देवासाठी. बरोबर आहे. पहा, त्या पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याला आवळावं, काकडा म्हणावा. तात्या काय? काकडा म्हणावा आणि काकडा म्हणून देवाला आळवण्या कराव्या. बरोबर आहे का उमेश महाराज? काकडा म्हणावा आणि काकडा म्हणून त्या म्हाताऱ्या माणसाने, म्हणजे 60, 70, 75, जास्तीत जास्त 80, 85, 90 वर्षाचा म्हातारा इकडं काकडा म्हणतोय. आणि जनाबाईचं वय काय असेल? पोरगीच ना जनाबाई. त्या जनाबाईकडे ते 90-95 वर्षाच्या म्हातारं काकडा म्हणायलाय मंदिरात, आणि त्याला सोडून देव कुठं जायलाय? जनाबाईला दळण दळू लागायला. हे म्हाताऱ्यांना कळालं ना. हे म्हणले, देवा हे काय न्याय बाबा तुझा? आम्ही पहाट आमचे काम धाम सोडून तुझ्यापाशी येऊन बसला आणि तू मंदिरातून तिचं काम करू लागाय जायला. हे कुठला न्याय झाला? जमणार नाही देवा. म्हाताऱ्याने युक्ती केली, म्हणले देव आपलं ऐकत नाही, जनाबाईलाच जावं लागतंय म्हणले. जनाबाईला गेले, जनाबाईला भांडले, जनाबाईला काही म्हणले. आता जनाबाई म्हणली, देवा तू माझ्याकडे येऊ नको बाबा म्हणली. गावातले लोक माझी लय फजिती करायले, तू काही येऊ नको. दळण दळायला येऊ नको. दळण दळायला येऊ दिलं नाही. मग दळण दळायला येऊ दिलं नाही, पण पांडुरंग थांबला का हो? तू ये गे बाई विठाबाई, विठाबाई म्हणून हाक मारली. विठाबाई म्हणल्याच्या नंतर सुद्धा पांडुरंग महिलेचं रूप घेऊन आला. सांगण्याचं तात्पर्य काय? जर तुम्ही दासांचा दास म्हणून गेलात तर देव ही तुमच्या अंतःकरणातला जोपर्यंत मीपणा जात नाही, इथं मीपणा गेला की त्याचा गर्व आला की
की गर्वाचं हरण केल्याशिवाय देव राहत नाही. विठ्ठला खरं 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 म्हणजे जर तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा असेल, मी मोठा म्हणून जमत नाही. दासांचा दास होऊन जावं लागतं. जोपर्यंत तुम्ही दासांचा दास होऊन जात नाही तोपर्यंत तुम्हाला देवाची प्राप्ती होत नाही. संतांच्या संगतीत राहिलेल्याचं पुण्य भेटत नाही. म्हणजे काय, गर्व आला की गर्वाचं हरण आलंच, हनन आलंच. बरोबर आहे ना गुरुजी? श्रीमद भागवत कथेमध्ये एक फार सुंदर उदाहरण आलंय. श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलं जातं, एक 5 मिनिटामध्ये उरकत घेतो. श्रीमद भागवत कथेमध्ये असं सांगतात की बाबा भगवान श्रीकृष्णाला किती बायका हो 16,108. पण लग्न करून झालेले किती, ते बी लग्नाच्याच होत्या, पण मूळ किती बायका? 8 बायका. त्यापैकी 2 नंबरची 3 नंबरची जांबुवंती, 2 नंबरची बरोबर आहे जांबुवंती. जांबुवंती सोबत लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर देव बाहेर बसलेले होते. जांबुवंती म्हणजे राहणारी कुठं? जंगलात. जांबुवंताची मुलगी जांबुवंती, ती राहणार कुठं? जंगलात. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण बाहेर बसले. बाहेर बसल्याच्या नंतर नारद ऋषी आलेच. नारद ऋषी आले आणि नारद ऋषी देवाला म्हणायला लागले, देवा अरे काय केलंस तू? अरे ते काय बायको केलास? तुला काय भेटना झालती का? एवढ्या बायका, तू एवढा सुंदर आहेस, तू किती सुंदर, एवढा सुंदर तू, आणि तू असली बायको केलास होय? तुझं पाहता सामोरी दृष्टी न रे फिरे माघारी. तू एवढा सगुण, तुला एकदा जर पाहिलं तर दृष्टी मागं फिरत नाही. एवढा सुंदर तू देवा, आणि तू असली बायको केलास जिचे नख वाढलेले, जिच्या अंगावरती केस, जिच्या तोंडावरती केस असले. देव म्हणले नारदाला आता अहंकार झालाय, आता हे गर्व झालाय, गर्व पार करावं लागतं. मग काय करावं लागेल? भगवान श्रीकृष्ण म्हणले नारदजी तुम्हाला खूप सुंदर गायला येतं. नारद म्हणले देवा माझ्यासारखा त्रिभुवनात गाणारा कुणी? मीच गान कोकिळ आहे. माझ्यासारखा त्रिभुवनात कुणी गाणारा? उमेश महाराज नाही. मीच तेवढा सोमनाथ महाराज गाणारा हाय. हे ऐकलं. देव म्हणले आता गर्वाचं हे करावंच लागतं, त्याच्याशी विलाज. ते हसवलाचं पिल्लू होतं, त्या हसवलाच्या पिल्ल्याला बोलवलं आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद ऋषीला, हे तुमचा येणं ह्यांच्याकडे द्या जरा, हसवलाच्या पिल्ल्याकडे. नारद म्हणतात देवा कळतं का नाही, हे विना आहे, हे कुणी वाजवावा? ज्याला जमतं तनच वाजवावा. हे हसवलाच्या पिल्ल्याकडे दिल्यावर ठीक मोडील ना? देव म्हणले मोडल्यावर मी भरवतो, द्या त्यांच्याकडे. तिला त्या हसवलाचं पिल्ल गायन करायला लागलं. ते पाषाणावरती होते. कुठं? पाषाणावरती. श्रीमद भागवतामध्ये असं आलंय, ते पाषाण गायनामुळं पाषाण पगळलं आणि त्या पाषाणात विना अडकला. विना अडकला आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले त्या हसवलाच्या पिल्ल्याला तुम्ही थांबा आता, तू थांब आता. आणि नारदाला म्हणले तुम्ही करा गायन सुरू. नारदानं ह्या इकडला राग तिकडं, तिकडला राग इकडं, इकडला तिकडं सगळं केलं. काही निघच ना ते. नारद म्हणला देवा चुकलं. मग त्या जांबवंताच्या पिल्ल्यानं डबल गायन केलं आणि अडकलेला पाषाणामधला विना वर काढला. गर्व आला की देव त्याचं हनन करतो. बरोबर आहे? म्हणजे तुमच्या अंतःकरणातला मीपणा गेला की तुम्हाला देव भेटतो. वाह क्या बात आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग देव जर घालायचा तुमच्या अंतःकरणामध्ये, देव जर घालवा येऊ द्यायचा असेल तर तुमच्यातला अंतःकरणातला काय गेला पाहिजे? अहंकार, मीपणा, द्वेष. मी तू पण जाऊ दे तुरी. मग आपण सांगाल की देवा तुकोबारायांना आपण सांगू तुकोबाराय आम्ही हे सगळं सोडलं, अहंकार सोडला, माया सोडली, हे सगळं सोडलं, मी तूपणा सोडला, सगळं सोडलं. आम्ही संतांकडे दासांचा दास होऊन, देवांकडे दासांचा दास होऊन जायला तयार आहेत. नेमकं होणार काय? तुकोबाराय सांगतात अभंगाचं तुका म्हणे सर्व सुख त्या संगात माझे घडलं भजन उच्चिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. भोजन उच्चिष्टाचे
घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन घडेल भोजन उचिष्टाचे भोजन उचिष्टाचे ते राम राम होईल पहा तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात काय सांगतात. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या संगतीत गेल्यावरती सर्व सुख तर तुम्हाला भेटणारच आहेत. जे आपण जगण्याचा जीवनाला जगायला म्हणजे जन्माला आल्यापासून बाबा ते मरेपर्यंत कशासाठी आटापिटा करत असाल बाबा, तर सुखासाठी समाधानासाठी. ते सर्व सुख कुठं आहेत? संतांच्या संगतीत आहेत. संतांच्या संगतीत नुसते सर्व सुख नाही, नोवे जर जो माणूस संतांच्या संगतीत गेला तर तो संतांच्या पंगतीत जाऊन बसतो. फक्त तुकोबाराय सांगत नाहीत, दृष्टांत सांगतात. एकनाथ महाराजांकडे गावोबा बाबा कशासाठी गेलते? फक्त पोळ्या खाण्याची अभिलाषा झाली म्हणून पोळ्या खाण्यासाठी जेवण्यासाठी गावोबा एकनाथ महाराजांच्या घरी गेले, कथा ऐकायला गेले. परिणाम आज जे भावार्थ रामायण आहे ते अर्ध भावार्थ रामायण कुणी लिहिलं? नातानी. आणि राहिलेलं भावार्थ रामायण कुणी पूर्ण केलं? गावोबा. परिणाम पोळी खाण्याच्या पुरणपोळी खाण्याच्या इच्छेनं गेलेले गावोबा संतांच्या संगतीत गेले अप्रत्यक्षरित्या, पण परिणाम संतांच्या पंक्तीत बसले. बरोबर आहे? असा हा अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ आहे. एकदा सगळ्यांनी हात वर करा आनंदाने. सगळ्यांनी ते मोपरेले पिपरेले काढते, पांघरलेले 2-2 3-3 रगा 3-3 बेडशीट काढते आणि हात वर घ्या जरा. घ्या वर. गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे. गाडगे महाराजांनी उभ्या आयुष्यात सांगितलं हात कुणी खाली घ्यायचे नाहीत बघा. कीर्तनात भजनात हात जर वर खाली घेतले वर केलेले. पहा आपल्याकडे इतिहास आहे. आपले तेर ढोकीचे गोरोबा काकाच्या मनात कीर्तनात वर करण्याची इच्छा आली, तुटलेले हात आणि आपले असताना वाजवी ना तुम्ही घ्यावर. सुंदर असं भजन. विठोबा
अभंगाचा, तुकोबारायाच्या 4 चरणाच्या अभंगाचा, संतपर प्रकरणातील अभंगाचा, संतांचं महत्त्व सांगणारा सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पहा, ज्या गाडगे महाराजांची आज पुण्यतिथी आहे, गाडगे महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये प्रबोधन करताना सांगितलं की बाबांनो, काही करा, पैसा कमवा, धन कमवा, संपत्ती कमवा, काय कमवायची ती कमवा, पण सगळ्यात श्रीमंती आणि धन कुठलं असेल तर ते मुलाबालांच्या संस्काराचं धन आहे. धन कमवून कोटी कोटी संगे नाही लंगोट काय ते त्या भानगडीत पडू नका. मुलांना संस्कार देणं, तुमचा मुलगा निर्व्यसनी बनणं, तुमचा मुलगा चांगल्या मार्गावरती चालणं, हेच खरं तर व्यसन आहे. हेच खरं तर काय संपत्ती आहे. हेच खरं तुमची दौलत आहे. जर मुलगा दारू पित असेल, मुलगा सुपारी खात असेल, मुलगा गुटखा खात असेल, मुलगा वाईट मार्गाला जात असेल, तर ते तुम्ही कितीही पैसा कमवला तर त्या पैशाचा उपयोग आहे का? नाही. तुमचं धन, तुमची संपत्ती, तुमचं ऐश्वर्य तुमच्या मुलांची संस्कार आहेत, तुमच्या मुलांची जपणूक आहे. पहा, आपण खुशाल सांगायला लागतो. गाडगे महाराज सांगायचे की ज्या घरामध्ये आईनं आणि वडिलांनी पैसे कमवा, काहीही कमवा, पण मुलांवरती संस्कार घडवा. मुलं सुधारले पाहिजेत. मग मला सांगा बाबा, मुलं सुधारण्याच्या अगोदर घरातल्या लहान मुलांनी सुधारायचं का घरातल्या मोठ्या माणसांनी सुधारायचं? बाबा, कुणी? मोठ्याने. बरोबर आहे. जर घरामध्ये मोठाच माणूस तंबाखू खात असेल, सुपारी खात असेल, तर लेकरानं चांगलं वागावं याची अपेक्षा करावी का? साधा प्रश्न आहे. नाही. तर त्यासाठी अगदी आपलं आचरण बदललं पाहिजे गुरुजी, आणि मग मुलांना सांगितलं पाहिजे. मुलांचे संस्कार ही आज काळाची गरज आहे. जेवढ्या झपाट्यानं इकडे शाळा आणि महाविद्यालयाची इंग्लिश स्कूलची संख्या वाढत आहे, तितक्याच झपाट्यानं दादा, तितक्या झपाट्यानं महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. आम्ही एकीकडे अभिमानात सांगायला लागतो, हा महाराष्ट्र म्हणजे, हा देश म्हणजे ज्याच्या उद्याच्याला राज्याभिषेक होणार आहे, अशा भगवान प्रभू रामचंद्राचा हा देश आहे की फक्त वडिलांच्या शब्दाखातर उद्या होणारा राज्याभिषेक म्हणजे सगळ्या अयोध्या नगरीमध्ये दुमदुमली होती. साखऱ्या वाटल्या जात होत्या, सनया वाजवल्या जात होत्या, घोड्यावरून हत्तीवरून साखऱ्या वाटल्या जायच्या. आनंदी असणारी ही सगळी अयोध्या नगरी, सगळीकडे आनंद बनलेली, आनंदमय झालेला अयोध्या, फक्त एक दशरथ राजाने सांगावं की भगवान प्रभू रामचंद्राला तुमचा उद्या राज्याभिषेक होणार नाही, वनात जायचंय. फक्त एवढ्या शब्दाखातर 14 वर्षामध्ये वनात जाणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राची माती आहे. आम्ही दुसरीकडे सांगायला लागतो, सोमनाथ महाराज हा महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी स्वतःच्या आई वडिलाला कावडीवरती घेतलं आणि संपूर्ण देशाची तीर्थयात्रा केली. ह्या भगवान पुंडलिकाचा हा देश आहे, पुंडलिकाची माती आहे. आम्ही सांगायला लागतो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दीनदलितांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं राज्य व्हावं ही इच्छा म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये, हे मनामध्ये इच्छा होती. ते म्हणजे राष्ट्रमाता राजमातांच्या डोळ्यामध्ये आलेलं स्वप्न, ते म्हणजे स्वराज्य आहे. ते साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाचं रान केलं, परंतु आई वडिलांच्या शब्दाखातर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य उभा केलं. आम्ही खुशाल सांगायला लागतो, त्या मातीमध्ये आज काय, जर बापानं तळ हातातल्या फोडासारखं पोराला सांभाळावं आणि आईनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळावं, तेच पोरग 19 वर्षाचं झाल्याच्या नंतर बापाला आणि माईला घराच्या बाहेर टाकत आता वृद्धाश्रमात, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हे आपले संस्कार घसरले म्हणून पोरं असं वागायला लागले. कीर्तन ऐका, धर्म कार्य करा, तुम्ही काहीही करा, पण सगळ्यात महत्वाचं काय, आपल्या पोरांना आपला धर्म आणि संस्कार द्या. याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही गुरुजी. अलीकडच्या काळामध्ये जर मध्यंतरी एक न्यूज चॅनलवरती बातमी आली होती, पेपरवरती, लोकसत्तावरती, एका पोराला शिकवण्यासाठी बापानं लोकांच्या शेतामध्ये कष्ट केले, पोराला फीस भरली, पोराचं शिक्षण केलं, पोरग मुंबईला IIT मध्ये जॉबला लागलं. पोराला बाबा पेमेंट हा वर्षाकाठी 21 लाखाचं पॅकेज भेटलं. दुर्दैवानं कोरोनाच्या काळामध्ये आई वारली. आई वारल्याच्या नंतर पोरग अंत्यविधीला येऊ शकलं नाही, ऑनलाईन अंत्यविधी केला आणि गावाकडच्या मित्राला सांगितलं, बाबा गावाकडे माझे वडील आहेत, त्या वडिलांना आता मुंबईला पाठवून दे. वडिलाला मुंबईला बसवून दिलं. वडील मुंबईला गेले. वडील ही तुमच्यासारखे बाबा होते, धोतर घालायचे, फेटा बांधायचे. त्या प्रशस्त कॉलनीमध्ये राहणाऱ्या त्या पोराला बापाच्या धोत्राची आणि बापाच्या फेट्याची सोमनाथ महाराज लाज वाटायला लागली. मामा, दुर्दैवानं त्या पोरानं काय करावं नाही तरीही जाते. बरोबर आहे ना? आणि बाप लोकांच्या शेतामध्ये काम करतो, कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, कितीतरी लोकांकडनं व्याजानं पैसे घेतो सावकारांकडनं, पण पोरगा
शिकवतो. मला सांगण्याचं तात्पर्य आहे माता माऊल्यांनो, एकदा तरी पोराला जवळ घ्या आणि पोराला सांगा की बाबा तू आज एवढा मोठा झालास, हे सगळं जे आहे आमचं, हे सगळं तुझंच आहे रे बाबा. आमच्या पाठीमागं हे सगळं तुझंच आहे. हे 10 एकर 5 एकर जे असेल हे प्लॉट पीट सगळं तुझंच आहे, घर गाडी. पण एक लक्षात घे, त्याला कळकळीने सांगा आई, त्या पोराच्या पाठीवरून हात फिरवान सांगा, वड्याच्या कडीची 3 एकर जी आहे तुझ्या बापानं लोकांच्या इथं 10 वर्ष रोजानं काम केलं तेव्हा ते घेतली. आज बर्दापूर फट्ट्याचा जो प्लॉट आहे, अंबाजोगाईचा जो प्लॉट आहे, मी 3 वर्ष लोकांच्या शेतामध्ये रोजाना 300 रुपये 200 रुपये हजेरीनं जायचे, त्यावेळेस तो प्लॉट घेतलाय. तुझं शिक्षण सुरू असताना तू शाळेत जावं म्हणून बापानं लोकांच्या इथं सालगडी म्हणून राहिला आणि सालगडी म्हणून राहिल्याच्या नंतर त्याच्यातनं आलेले पैसे तुझ्या फीसला दिले. हे सांगितल्यावरती आई, कुठलाच पोरगा 300 रुपये आई आपली रोजानं जाते म्हणून दिवसाला 300 रुपये कुठल्या बाटलीवरती खर्च करणार नाही, किंवा कुठलाच पोरगा 30 रुपये कुठल्या पुडीवरती खर्च करणार नाही. हे त्याला जवळ घेऊन सांगा. आणि हे सांगण्याची काळाची गरज आहे. आपण बाकीचं सगळं करू, पण आपले मुलंच आपल्या पिढीत जर व्यसनी निघत असेल, ती चांगली निघत असेल, चांगली निघत नसेल तर काय कामाचं आहे गुरुजी? ते चांगली निघाली पाहिजे, त्याच्यावरती संस्कार चांगले द्या. माझ्याकडून काही जर चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष समजा, माझ्या वयाचा दोष समजा. जे काही मी चांगलं बोललो असेल ते माझ्या गुरुजींचा कृपा आशीर्वाद समजा. आणि झालेली कीर्तन सेवा मी चुकला असेल तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा. हे सगळे गुणीजनांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्याकडे टाइम थोडा आहे. सोमनाथ महाराज असतील, उमेश महाराज असतील, पांचाळ गुरुजी असतील, नाना महाराज असतील, हरी महाराज असतील, सर्व गुणीजन मंडळी असतील, यांचे पुनश्च आभार मानतो. आणि मला या ठिकाणी खरं तर मी विद्यार्थीच आहे, परंतु मामा आमचे श्री टेलर मामा यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. त्यांचा अट्ठास असा असतो, गुरुजी पोरांनी काही करावं पण चुकीच्या मार्गाने जाऊ नये, चुकीच्या मार्गाने रिकामं बसू नये, हे त्यांचा अट्ठास असतो. कुठल्याही पोरापाशी बघा, ते चांगलंच सांगण्याचं काम करतात. असं नाही असं करा, हे असं असो. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा, माझ्या बुद्धीचा दोष समजा. माझ्याकडून जे काही चांगलं निघालं असेल ते पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याचा कृपा आशीर्वाद, आई वडिलांची पुण्याई, माझ्या गुरुजींचा कृपा आशीर्वाद, त्याच्यामुळे मी बोलू शकलो. चुकलं असेल तर माफ करा. वाणीला पूर्ण करा. ज्ञानेश्वर माऊली.